बाहीचं माप बघा, बाही लांबी आहे 10.25 प्लस पावणा इंच बरोबर 11 इंच. बाही फिट आहे 9.5, बाही फिटिंग आहे 11.5. घडी आपली आहे 9.5ची. बंद बाजू माझ्याकडे ठेवली, खुली बाजू आपण पुढे सोडली. इथे आपल्याला जॉईंट लागणार आहे. इथे बघा खालच्या साईडून आपण 3 इंच घेणार आहे. 2 इंच सरळ लाईन मारून घ्यायची. 9.5ची घडी आहे त्याच्यामुळे इथे आपण 2.5 इंच घेणार आहे. हा सेप इथपर्यंत जोडून घ्यायचा व्यवस्थित असं. हे बघा इथून इथं या दोन्हीच्या मध्ये घ्यायचा. इथून हे बघा दोन्हीचा मध्ये घेतला, इथून इथं 1 इंच घेतलं आणि हा आपला पाकळीचा सेप देऊन घ्यायचा. हे बघा आणि कटिंग करून घ्यायचं. बाही फिटिंग आपली आहे 11.5. 11.5च्या निम्म घ्यायचं, 5.5 इंच. 5.5 प्लस हे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. 1.5 इंच घ्यायची आणि 2 इंच ठेवायचे. मी इथं 2 इंच ठेवलेले आहे. आणि हे कटिंग करून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित असं इथं पॉइंट घ्यायचा. आपल्या इथल्या भागाला जॉईंट लागणार आहे. जॉईंटसाठी कपडा इथलाच घ्यायचा. हे बघा इथून इथं सरळ घ्यायचं कटिंग करून. हे बघा इथं जॉईंटला व्यवस्थित अशी याला जॉईंट देऊन घ्यायची आणि मगच हा सेप इथला पुढचा आपला पाकळीचा कटिंग करायचा. चला आता मेन फॅब्रिक लगेचच आपण कटिंग करूया. इथे बघा स्लीव आहे. स्लीवला कटिंग करताना कधी पण लक्षात ठेवायचं की हा मिडल आहे याचा, बरोबर मिडलला याचा पॉइंट, बाहीचा पॉइंट जो आपण मध्याला घेतलेला असतो हा बरोबर इथं ठेवायचा. नाहीतर आपली बाही क्रॉस होती, मागे पुढे होत राहतं त्याचं. आपल्याला इकडल्या साईडला इथं जॉईंट लावली तरी काही सुद्धा फरक पडत नाही, कारण ही जॉईंट ही सर्व ब्लाउजांना लागते, मोठ्या घड्यांना. जर आपला कपडा व्यवस्थित असेल, मोठा असेल तर जॉईंट लागत नाही, पण शक्यतो जॉईंट लागतेच. आता इथे बघा कपडा कसा आहे, हा कट आहे, म्हणून हा मिडल व्यवस्थित बघायचा, जेणेकरून जॉईंट लावली तरी खालच्या साईडला जाते फिटिंगमध्ये. म्हणून मिडल व्यवस्थित असं लावून बघायचा, व्यवस्थित ठेवायचे. इथे बघा मी एक टाचणी लावून घेते, म्हणजे ते हलणार नाही, व्यवस्थित असं कटिंग होईल. ह्याला बघा टाचणी लावून ठेवलेली आहे. आता हा पुढचा पण तसाच सेम कटिंग करून घ्यायचा. व्यवस्थित अशी मिडलला टाचणी लावून घ्यायची. हे बघा इथे बघा आता व्यवस्थित असं दोन्हीच्या मध्ये, इथे दोन्हीच्या मधून अशी कटिंग करून घ्यायची.
हे बघा, सर्वात आधी तर दोन्ही स्लीवची कटिंग करून घ्यायची व्यवस्थित अशी. हे बघा, दोन्ही अशा व्यवस्थित अशा आपल्या स्लीव झालेल्या आहेत. हे बघा, अशा समोरासमोर ठेवून बघायच्या. हा शेप आपला समोरच्या भागाला असतो, व्यवस्थित आलाय का तो आधीच बघून घ्यायचा.